नमस्कार मंडळी, नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि जवळपास प्रत्येक घरामधून ही गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळत असेल की कोणाला तरी सर्दी झालेली आहे, कोणाला तरी खोकला झालेला आहे किंवा कोणाला तरी ताप आलेला आहे, कोणाचं तरी पोट बिघडलेलं आहे. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली का बघा, की काही घरांमध्ये अशी लोकं असतात की ते वारंवार आजारी पडत असतात, अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच. आणि काही लोक असे असतात की पूर्ण पावसाळा जरी गेला तरी ते अगदी ठणठणी जसेच्या तसे असतात. तर याच विषयासंदर्भात मी तुम्हाला अशा काही 15 सोप्या सवयी सांगणार आहे की ज्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पावसाळ्यात पाळल्या तर तुम्ही नक्कीच तुमचा आजारपणाचा जो काही प्रभाव आहे तो कमी करू शकता. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातली पहिली सवय अशी आहे की स्वच्छ आणि उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्यायचे आहे. यामुळे पोटाचे संसर्ग टाळण्यास मदत होते. ताजं आणि घरचं अन्न खायचं आहे. बाहेरचं उघड्यावरचं अन्न शक्यतो टाळायचं आहे. जेवणापूर्वी आणि बाहेरून आल्यावरती साबणानेच हात स्वच्छ धुवायचे आहेत. ही सवय अनेक संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. पावसात भिजल्यानंतर लगेच कोरडे कपडे घालायचे आहेत. त्यामुळे शरीर आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. ओले बूट आणि मोजे जास्त वेळ वापरू नका, यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो. आवळा, लिंबू, आलं, तुळस आणि हंगामी फळांचा आहारात समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. दररोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्या. चांगली झोप शरीराला मिळाली तर शरीर निरोगी राहते. रोज थोडा वेळ व्यायाम करणे, चालणे, योगा करणे यामुळे शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त राहतं. घर स्वच्छ, कोरडं आणि हवेशीर ठेवा. त्यामुळे बुरशी आणि जंतूंची वाढही कमी होते. घराभोवती पाणी साचू देऊ नका. यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका कमी होऊ लागतो. फळं आणि भाज्या नीट धुवून खाव्यात. यामुळे जंतूपासून बचाव होतो. साचलेल्या पाण्यातून चालणं शक्यतो टाळायचं आहे. विशेषतः पायाला जर जखम असेल तर अधिक काळजी घ्यायची आहे. पावसात भिजल्यानंतर शरीर नीट कोरडं करायचं आहे. यामुळे त्वचेच्या समस्या टाळण्यास मदत होते. ताप, उलट्या, जुलाब होत असतील तर स्वतः औषधं घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर देत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेतलेस तर गंभीर समस्या लवकरात लवकर टाळता येऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.